नागपुरातील हिंसाचार प्रकरणातील 3 आरोपींच्या घरावरील बुलडोझर कारवाईला न्यायालयाची स्थगिती। आरोपी अहेफाज अफसर आणि मोहम्मद सफवान अब्दुल राशीद यांच्या घरावर चालणार होता बुलडोझर। सोलापुरात बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना सुगीचे दिवस। बेदाण्याला प्रति किलो 250 ते 400 रुपये भाव। रमजान महिना सुरू असल्याने बेदाण्याला बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी। फसवणूक झालेल्या प्रलंबित आर्थिक गुन्ह्यांसाठी पुणे पोलीस स्वतंत्र कक्ष उभारणार। आर्थिक गुन्हे शाखेमध्ये एमपीआयडी विभाग असणार। उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार। मुंबई विद्यापीठाच्या अर्थसंकल्पाला मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान। अर्थसंकल्प मनमानी पद्धतीने मंजूर केल्याचा आरोप। अर्थसंकल्प मंजूर करण्याबाबतचा ठराव रद्द करण्याची मागणी। आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी। नवी मुंबई शहरामध्ये आज सकाळी 11 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद। पाईपलाईन दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद राहणार। नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं महानगरपालिकेचं आवाहन। मुंबई मडगाव आणि मडगाव मंगळूर वंदे भारत एक्सप्रेसच्या एकत्रीकरणाच्या हालचाली सुरू। कोकणवासियांच्या हक्काची वंदे भारत दक्षिणेच्या अंगणामध्ये उभी करण्याचा घाट। कोकणवासियांमध्ये प्रचंड अस्वस्थता।